माझा प्रणाम स्वीकार करावा। हे प्रभो, हे माते, माझ्या प्रार्थनेवरून आपण इथे आलात। मी आपला ऋणी आहे। माझा प्रणाम स्वीकार करावा। काय झालं बाई? तुझी अवस्था मी समजू शकतो। आता माझे कार्य झाले आहे। मला स्वर्गलोकी प्रस्थान करायला हवे। आता या पुढचा मार्ग तुला प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीच दाखवतील। आणि एक ध्यानात ठेव बाल, हे रहस्य गुप्त ठेव। ते कुणालाही सांगण्याचा तुला अधिकार नाही। येतो मी। शुभम भवतु। जेजुरीत एक विलक्षण घटना घडणार आहे असे मला गणेशाने सांगितले होते, आणि ती घटना इतकी अद्भुत असेल असं मला नव्हतं वाटलं। म्हाळसा, जेजुरीत काय घडलं हे तुला खरंच ठाऊक आहे का? हो, दैवी दृष्टांत जेव्हा होतो तेव्हाच असे चिन्ह असतात याची मला पुन्हा प्रचिती आली आहे। मला पार्वतीचे दर्शन घडले। काय? तुला पार्वतीचे दर्शन घडले? कसे? गणेशाने मला एक दिव्य अनुभूती दिली। मी एका वेगळ्याच विश्वात गेले। काय घडतं आहे हे मला कळतच नव्हतं, आणि एका क्षणी एका तेजातून एक स्त्री रूप घेते आहे असं मला दिसलं। तिचे डोळे, हात, मस्तक, ओठ असं एक एक मला दिसत गेलं, आणि एका क्षणी मला ती स्त्री दिसली। मला त्या पार्वतीने दर्शन घडवलं। तुझी आणि पार्वतीची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी तुला तिचे दर्शन घडले, ह्याचा तुला आनंद झाला आहे हे मला कळतं आहे। आणि ज्या क्षणी मला तिचे दर्शन घडले त्या क्षणी विजांचा कडकडाट थांबला देखील। काय झालं? म्हाळसा, तू म्हणालीस की जेजुरीत काय घडलं आहे ते तुला ठाऊक आहे म्हणून, पण तसे नाही। ह्या जेजुरी गडावर काय घडलं आहे ह्याची तुला कल्पना देखील नाही। काय घडलं आहे जेजुरी गडावर? दैवी दृष्टांत, आणि तो देखील ह्या जेजुरी गडावर। दैवी दृष्टांत कोणाला? मी तुला हे नाही सांगू शकत, पण मी तुला इतकंच सांगेन की गणेशाने तुला सांगितले होते की कैलासात जाण्याच्या दृष्टीने एक घटना घडेल। ती घडली, पण आज एक नाही तर दोन घटना घडल्या।
यो राजवाडा मी किती वेळा बघितला आहे. माझं देव तर राहत्यात म्हणून आजवर लांबून बी पाया पडत आले मी. पण आता मला कळतं आहे का विष्णू देव आणि महालक्ष्मी देवी बी ततच राहत्यात. मी त्यांच्या संग बोलले आहे, त्यांना जवळून बघितलं आहे, पण त्यांचं खरं रूप मला ठाव नव्हतं. आता मला असं वाटतंय का राजवाड्याकडे धावत जावं आणि त्यांच्याच पायाशी जाऊन पडावं. पण म्या तत गेलेलं म्हाळसाताईसने नाही आवडायचं. विष्णू देवा, महालक्ष्मी आहे, मी हातनच तुमच्या पाया पडते. अहो देवी, आज इतक्या वर्षांनी प्रथमच आपल्या मूळ रूपाचं दर्शन अशा प्रकारे जेजुरी गडावर कोणाला तरी झालं आहे. आपल्या वरचं दायित्व पूर्ण करताना हा असा प्रसंग येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि ते देखील ह्या नवरात्रोत्सवाच्या काळात घडलं. ह्या क्षणी बानूला कसं वाटत असेल? असा दिव्य दैवी अनुभव आल्यामुळे तिला काय करावं हेच कळत नसेल. मला तर त्याच क्षणी तिच्याशी खूप बोलावंसं वाटलं. त्या क्षणी मला मात्र तसं वाटलं नाही. आणि ह्याचं कारण आपण देखील जाणता. केवळ तुमचं आणि माझं दर्शन व्हावं ह्यासाठीच देवेंद्रांनी तिला सहाय्य केलं होतं. तो क्षण त्या अनुभूती पुरताच असावा. परंतु आता आपण दोघे तिच्या समोर आलो तर तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात बदल निश्चित झालेला असणार. आता तिला देखील आधीसारखं बोलता येणार नाही. होय, परंतु त्यासाठी आधी ह्या रूपात तिची भेट घेणं आवश्यक आहे. कारण जे काही घडलं आहे त्यानंतर ती स्वतःहून येऊन भेटेल असं मला वाटत नाही. तिला पूर्ववत होण्यासाठी थोडा अवधी लागेल. आपण तिची भेट घ्यावी का? आवश्यकता असल्यास आपण तेही करूच. आजा, अगं कुठं होतीस तू? किती वेळ आम्ही वाट बघायची. समद्यांच्या जीवाला घोर लागला होता इथं. हा, इतक्या वेळ होती दिवाय, झोप नाही इथं. अरे गप बस की जा. अगं काय विचारतोय मी? अगं बोल की काय झालं ते. तुम्ही दोघं गप बसा बरं. बानू, तू चल बरं. आधी बस तू गप गुमान. हा चल. तू विचारायला पण दिलंच नाही. इतकं कुठे होती ते? अरे तिला नाही सांगायचं नव्ह, मग जाऊ दे. ही मंजी बिले शहाणपणा करते बर का कावा कावा. ए तू गप जा तुझ्या घरला. आणि जेवायचं काय? भाकरी वाडा घे चल. तेवढं बरं ध्यानात राहतं रे तुझ्या. अरे तुम्ही दोघं गप बसाल का जरा? ये म्हणजे अगं तू तिच्या सगळं आज जायचं, तिला विचारायचं काय झालंय काय नाही ते. अरे आज नाही ओळखत मी तिला. आशा याला ती काय बी बोलायची नाही बघ. तिला वाटल ना तेव्हा सांगल ती. या पोरीचं कसं होणार आहे
ठेवाच ठाव. हात आहे म्हणून डोळ्याने बघतोय म्हणून जीवाला घोर लागला. मी आपला जातो चंदनपुरीला. तुझी डोळ्याने दिसलं नाही, ऐकाय आलं नाही की बरं असतं. ए नाही नाही आजा, मी तुला असं जाऊ द्यायचो नाही चंदनपुरीला. अरे तू गेलास तर माझं कसं व्हायचं? म्हणजे आपल्या बानूकडं मंजेकडं बघाय कोण आहे का? हा नाही जायचं ना? हे म्हणजे पानं वाडाय घे, मला वस्तीवर जाय उशीर होतोय. नाही जाणार ना आजा? अरे गप्पस की जा. बानू, बानू, इतक्या मोठ्या दैवी साक्षात्कारानंतर देखील तू अशी गप्प का आहेस? मला काय बी कळणं झालं आहे देवा. म्हणजे हे समजा माझ्या चांगल्यासाठीच झालं असेल. पर हे समजा काय म्हणायचं देवा? आणि मलाच काय हे समजा कळावं? कारण इंद्रदेव तुला सहाय्य करत होते. ही घटना घडणार हे मला कळून चुकले होते. इंद्रदेवांचे प्रयत्न योग्य ठरले. पण बानू, आपले मूळ स्वरूप समजून घेताना तुला एक महत्वाची गोष्ट कळली आहे. त्यासनी मी भाऊ मानलं तेच श्री विष्णू देव आहेत हे कळलं तर मला काय बी सुधारणा झालं. मला हे समज कळलं आणि असं वाटत होतं का माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे जणू. पर दुसरीकडं असं बी वाटत होतं माझ्यासारखं भाग्यवान दुसरं कुणी बी नाही. बानू, तू खरोखरीच भाग्यवान आहेस. तुला साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे दर्शन घडले आहे. पण बानू, तुला जो साक्षात्कार झाला आहे तो इतर कोणालाही कळता कामा नये हे ध्यानात ठेव. हे सर्व गुप्त राहायला हवं. तुला सांगण्याचा मोह होईल पण हे तू कोणालाही सांगू नको. बानू, अगं हा आनंदाचा क्षण आहे पण तुला ह्याचा आनंद झालेला नाही दिसत. नाही, तसं नाही देवा. पर मी म्हणला तसं माझ्यासारखं दुसरं भाग्यवान कोणी बी नाही. तर देवा, आता मी त्यांच्या मोर कशी जाऊ हा प्रश्न माझ्या पुढे आहे. म्हणजे तू त्यांना भेटणार नाहीस? नाही देवा, मी नाही जाऊ शकत. कारण मला या डोळ्यांना त्यांचं दर्शन झालं आहे. आता मी त्यांच्या मोर कशी जाऊ? त्यासनी कसं वाटल? हा विचारही करू नकोस बानू. तुला दर्शन देणं हा त्यांचा निर्णय होता आणि त्यामागे त्यांनी काहीतरी विचार केला असेल. पण त्यांच्यावरील दायित्व पूर्ण करताना त्यांनी तुला दर्शन देणं हे त्यांच्यासाठीही सोपं नव्हतं हे ध्यानात घे. जे सत्य आहे ते स्वीकार कर बानू.
तुला त्यांची भेट घ्यायलाच हवी. पर तेव्हा बानू, तुझ्या मनात कोणता संभ्रम चालू आहे हे मला कळत आहे, पण आता तुला हा विचार तुझ्या मनातून काढून टाकायला हवा. ह्या जेजुरीत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे अस्तित्व आहे हे कोणत्याही मनुष्याला ठाऊक नाही. हे केवळ तुला आणि तुलाच ठाऊक आहे. त्यांना देखील तुला भेटून आनंदच होईल ह्याची मला खात्री आहे. बानू, विचार नको करू. त्यांना भेट, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोल. त्यांनी तुलाच बरं वाटेल. वय देवा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी हे कुणासनी बी सांगणार नाही आणि उद्याच मी जाऊन त्यासनी भेट करते. शुभम भवतु. हे म्हणजे बानू अजून आली नाही बाहेर? कवा सुटली हाय, पूजा करत होती पहाटपासनं. बर काय बोलली का? काल काय झालं ती? का आपली गपगुमानच आहे? मी आज नाही विचारलं. अगं मी गडावर जाऊन येते. एकलीच? वय, आणि ते कशा पाय? मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवीसनी भेटायचं आहे. पर असं अचानक काय काम आहे? सकाळ सकाळ किती प्रश्न विचारणार आहेस? काय करायचं त्यानं? तू काय बोल ना, सांग ना, काय समजायचं आम्ही? काय सकाळ सकाळ लय महत्वाची बोलणी चालली वाटते. मी जाऊन येते. म्या तुला नाही जाऊ द्यायचो. कुठे चाललीस? पण मला जायचं आहे आता. अगं पर कुठं आणि कशाला? हे बघ बानू, तुझा कोणी पान उतार केलेला मला नाही आवडायचा. ए बानू, तू आजच ऐक बरं. आणि काय ग, रातच्याला कुठे गेली होतीस? काय आम्ही किती वाट बघत होतो तुझी. ए बानू, मी काय म्हणतोय ते कळत नाही तुला? मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवीसनी भेटलंच पाहिजे. अगं पण त्यासनी तुला भेटू दिलं नाही म्हणजे? तरी चालेल. त्यांच्या मुळे म्या मनात काय बी मानपान ठेवणार नाही. अशी का करते आहेस ग बानू? ऐक की आजाचं. मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवीसनी का भेटायचं आहे हे नाही सांगता येणार तुम्हासनी. बानू, तू गडाव जाण्याऐवजी सांगावा धाड का तुला त्यासनी भेटायचं आहे. झालं, संपलं, सोपं आहे मग. अरे पण म्या म्हणतो ह्या कुटाण्यात पडाच कशाला? कम्यात जाऊन सांगू? तू जायची काय बी गरज नाही. आम्ही बंडोबाला सांगू महासा देवीसनी सांगावा द्या. असं म्हणतीस? बर. बंडूबा, बंडूबा, महासा देवीसनी सांगावा द्या का मला लक्ष्मी देवी आणि प्रधानजीसनी भेटायचं आहे. सांग तुझी. तेवढं कर.